नमस्कार मित्रांनो, 41वा बैलपोळा हिंदकेसरी मैदानामध्ये चिकू शेटने आपल्या 2 नंबरची ढाल बघू शकता. खांद्याला ढाल लागते. समोर शेडक. काय सांगसाल शेट आजच्या मैदानामध्ये? सर्वप्रथम नमस्कार चिक्या फॅन्स आणि माझ्या फॅमिलीला, संपूर्ण चिक्या महाराष्ट्राला जे आहेत ना चिक्याच्या त्यांनाही चिक्याकडून हे गिफ्ट आहे. त्यांना गिफ्ट आहे, बरोबर आहे. आज कालचा गट आणि सेमी कसा होता? छान. सगळ्यात महत्त्वाचं बरं का की ही गाडी एवढी चांगल्यारीत्या पळाली. म्हणजे पहिल्याही मैदानाला हिनं हिंदकेसरीच्या 3 नंबर केला होता आम्ही. आणि त्यावेळेस तर वास्तविक पाहता सेमी हा आम्ही कडनं काढला होता. 9 नंबर 10 नंबर तसा काढला होता पब्लिकमधनं. ते एका डायन काढला होता आणि तिथे आम्ही 3 नंबर केला. आणि काल ही मला ज्यावेळेस गाडीनं सेमी पास केला लक्षात आलं, गाडी ही मी बाईटमध्ये सांगितलं होतं की 1, 2, 3 करणार गाडी ही. बरोबर. आणि पहिल्या 2 मध्ये उतरलाय. एवढा मोठा तेव्हा तुमचं नाव रोशन करतोय. ज्यावेळेस आपण घेतला होता तेव्हा वाटलं होतं का एवढे गुलाल आपल्याला चिक्याकडून भेटते? साधारणपणे बरं का बैल हा दोन्ही साईडने पळतो आणि पब्लिकलाही बैल चांगला पळतो पब्लिकला. तर लक्षात आमच्या घेताना झालं होतं की लागतो बैल हा दोन्ही खांद्याने पब्लिकचा. तसं आज आमचा वजीर आमचा बैल आहे तो, तर तोही दोन्ही साईडने पळतो. आम्ही आज फायनल कसं खांदा चेंज केल्यामुळे गाडीची गती आमची प्लस झाली. आज कसं सगळ्या गाड्या 1000 गाड्या होत्या, सगळ्या टॉपच्या गाड्या फायनलला होत्या. होय. त्याच्यात बैलांनी नंबर करणं अत्यंत गरजेचं होतं. एवढा दिवस घेतला, एवढ्या मोठ्या किमतीला घेतला, पण कधी नाराज नाही केलं चिक्याने. साईडला राहून प्रत्येक मैदानात गुलालात राहते. 1-2 मैदानं उन्नीस बीस होते. असं नाही की गटालाच मार्क होतोय, कुठं लॉबी होती गाडी त्यावेळेस होतंय, पण असं कधी नाराज नाही केलं. प्रत्येक मैदानात गुलाल घेते. 100% बैलाची खासियत एक आहे, त्याला गुलाल दार्जी नाही. म्हणजे 1-2 मैदानात मागच्या 2 मैदानात त्यांनी मार खाल्ला तर पायाला त्याच्या सुजा अजून सुद्धा बरं का त्या. पण त्याच्या लक्षात येतंय, मला असं जाणवते बरं का की ते मोर्चा बैल कमबॅक करताना 1 किंवा 2 करतो कमबॅक करताना. आणि असे म्हणजे मानाचे मैदान असतात, ते हिंदकेसरी मैदान असतात. आज सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं तुम्हाला बरं का, आमचा वजीर हा सलग 6 हिंदकेसरीच्या मैदानाला तो नंबर केलाय त्यांनी. 2, 3, 4 नंबरनं तो बैल राहतोय. आणि खरंच त्या बैलाचं आम्ही म्हणतोय काय माहिती आहे का, चिक्या तर बैल पळणारा बैल आहे आणि त्या बैलाचं एक कौतुक करण्याचा बैल आहे तो. आणि एवढा भारी ह्यांनी सांभाळाय सगळ्यांनी बैल बरं का तो. हे मी काय म्हणतोय, एवढं मॅनेजमेंट ह्या बैलाचं करणं तेवढं सोपं नाही. बरोबर आहे. खरंच त्यांनी बरं का त्या बैला एवढी जीव होतात ती लोक. तसं आमचा अटील ड्रायव्हर बरोबर. आता अटील ड्रायव्हरचं कशी खासियत आहे, ड्रायव्हर हा स्वतः ड्रायव्हर जॉकी येतो बरोबर. त्यांना समजते, त्यांचा खूप प्रदीर्घ अनुभव तुम्हाला सांगतो. तो माणूस 98 पासून 2000 पासून तो गाडी हाकालतोय पूर्ण. तसं यांचा अनुभव मी बघितला. मॅनेजमेंट आणि खुशीने करणं सगळ्या गोष्टी, असे होडवड न करणं, त्याच्यामुळं ह्यांच्या बैलाला गुलाल तर प्राप्त आहेच. प्रत्येक मैदानात वजीर राहतोय काय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. पायऱ्याला थोडी अडचण येते दादा. काय पायऱ्याला आता त्यांना अडचण येतच नाही. मी सांगतो, त्यांनी जरी म्हणली काय सुद्धा केलाय बरं का, ते म्हणत असतील, पण मी 100% त्यांच्यासाठी पैरा असतात. आणि मी तर 100% सांगतोय काय बरं का की पैरा त्यांना कधीच मी नाकार शब्द केलेला नाही. मला सांगतो का, मला त्या बैलाव ह्यांच्याकडं मला वाटतं होता का नव्हता बैल माहीत नव्हतं, पण तेव्हा लहान असताना मी पाहिलं होतं वासरो. त्यांनी 1 नंबर केला आदतमध्ये. डोक्यात होतं काय स्पीड लय कुणाचं आहे मला माहीत नव्हतं. तर ते लक्षात माझ्या येतं. साधारणपणे त्याला 15-16 महिन्यापूर्वीचा विषय आहे मला वाटतं, किंवा 18 महिन्याचा असेल. आम्ही बैल घेतल्यानंतर ते 1 6 महिन्यात तिखून पाहिलं होतं मी. तर त्याचंही आम्ही म्हणजे नाव घेण्याचा बैल आहे तो. आणि चिक्या तर आता काय आहे बरं का, ते आता सगळ्याची वजीर चिक्या बकासूर हे टॉप 10 मधली बैल आहेत आपली. मथुर असून आपली तर ह्या रेंजमधली बैल आहे ती. आणि बैलाने माझं नाव कधीच पाडलेलं नाही. आज सगळ्यात महत्त्वाचं हे जे आपल्या सोलापूर जिल्ह्यातलं एकमेव हिंदकेसरीचं मैदान आहे आत्ताच काय. या पहिल्या 6 मैदानातलं हे मैदान असतं. तर त्याच्यात मैदानात आपल्याला गुलाल किंवा 1 आणि 2 नंबर करणं हे प्रत्येक मालका स्वप्न असतं. त्यांनी मला सलग हे 2 वर्ष झालं ते चिक्याने पूर्ण करून दिलं. पहिल्या वर्षी बकासूर बरोबर आपण 1 नंबर केला, आज वजीर बरोबर 2 नंबर केला. ह्याच्यात बैलांनी मला जे दिले ना ते म्हणजे शब्दात व्यक्त करता येत नाही त्या गोष्टी. तुमचं काय मत? तुमचं म्हणणं कसं येतं आता? तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला काय आनंदच आहे. आपण सर्वसामान्य माणसं आहे, आपण काय लई नाही. पण आम्ही चिक्याला पहिल्यापासून म्हणजे आम्हाला आवडायचाच बैल. आमची लई दिवसाची इच्छा होती की कोरेगाव म्हणजे आता तिथं प्रत्येकाच्या भागातलं मैदान मोठं असतं. कोरेगावच्या मैदानात आमच्या सगळ्या पोरांची इच्छा एकच की पाहिलं तर चिक्याबरोबर पळायचं. म्हणजे सगळ्या आमच्या गावातली पण म्हणजे आमची ओळख म्हणजे आहेत आमच्या बैलाची सगळ्यांची इच्छा एकच. आम्ही असंच अजित शेटला
आमच्या अमोल भाऊनी फोन केला, अमोल पोळकर म्हणून आमचे मित्र आहेत, त्यांनी फोन केला अजित शेटला की कोरेगावला तेवढा आम्हाला बैल द्यावा लागतोय, कारण गेल्या वर्षी चिक्क्याचा वेळा थोडं तिथे कोरेगावात ही होतं, म्हणजे 1 वर्ष आधी ती शेट म्हणून तिथे नको कोरेगावला बैल पळवाय, पण आमची आट्टा म्हणजे आमचं एकच म्हणणं की आम्हाला चिक्क्या परत पळायची. कोरेगावला मी पळणार होतो, फक्त अमोल शेठचा फोन आला बरं का बैल देवाला. मी तेवढ्या शब्दावर ह्या टीमला बैल दिला. मला काय माहित नव्हतं एवढं, मी लय ह्या शेतात फिरत नाही, बरोबर आहे. मला ऍक्च्युली एक 10-15 मालक माहिती आहे. काय होतं बरं का आपल्या व्यवसायामुळे आपण बरोबर आहे, वेळ देता येत नाही. हा म्हणजे जाता येत नाही आणि लक्षात आपल्या डोक्यात राहत नाही घ्यायला हे मालक. हा आता बघतो आपण त्यावेळेस अमोल भाऊचं माझं म्हणजे फोनवर चालायचं संभाषण. आता ह्यांच्या डोक्यात प्रेम बैलाविषयी मला माहित होतं की आणि माझ्या बैल मागण्यापेक्षा बैलावर त्यांचं प्रेम मला लय आवडतं, सगळ्यात महत्वाचं. आणि आज तुमची इच्छा पूर्ण झाली, गुलाल केला. इच्छा आमच्या बैल सगळी चिक्की असू द्या, वजीर असू द्या, काय विषय नाही. म्हणजे तो बैल असला ना आमचा असला, आम्ही आमचीच म्हणतो दुसऱ्याचा बैल तो आपला बैल, तेव्हा आज आमचा दिवस आहे ती. नाहीतर दुसऱ्याच्या बैलाला नाव उठवून आपलं दिवस नाही ती. म्हणजे माझं पहिल्यापासून ज्या मैदानात जो नंबर होईल त्यात आनंद आहे आम्हाला. आम्ही म्हणत नाही 1 व्हावा 2 व्हावा, अरे बैल आहे आपला, चांगला पळतोय, आपला गुलाला ठेवतोय, अजून काय पाहिजे. अपेक्षा करणं एवढं कमीच आहे. गुलाला फक्त आपला कपाळाला गुलाल लागायचा. अपेक्षा करणं एवढं कमीच आहे. म्हणजे ज्यादा माणूस म्हणतो की मला झालंच पाहिजे, काय नाही. हाय आपले सगळे 4 गावची 4 जण आहे ती. आज कारुंड आहे म्हणा, आमचं कुमट आहे, मुळशी आहे, आमची इकडली 4 गाव आहे ती, सगळी खुश आहे ती. काय दुसरं पाहिजे. आज अक्षय आमचा, अक्षय प्रत्येक मैदानाला आमच्या व्हायला तरी तो राहिला तरी डेटच आहे, हे राहिला तरी आमची डेटच आम्ही ठेवतोय. दुसऱ्यांच्यात राहिलं तर आनंद आम्हाला नाही ना. भावनेमुळेच आपल्याला गुलाल लागतो. गुलाल आहे सगळं. मेन म्हणजे आम्हाला कोरेगावचं मैदान महत्वाचं होतं आमच्या. म्हणजे आम्हाला कोरेगावात सगळ्यांनी कमी लेखलं होतं, पण तिथं चिकन आणि बर एवढं झालं. पण आमची गाडी बघा शिमी, आमचं लग पण गाडी आमची पळाली काहीतरी 36व्या गटात. गाडी पळायला गेली 10व्या शिमीत 9 नंबर तास, 9 नंबर आला. पण सगळे म्हणजे आम्हाला सुद्धा होता, चिक्क्या बाहेर नसला, वजिरात नसला तरी आम्ही काय म्हणजे द्यायचा विषयच नव्हता. बैलाच्या तर भिऊ एक कधी खेळत नाही की बाबा हे वाय ते वाय म्हणून, कारण आपल्याला आपल्या बैला विश्वास पाहिजे तर बैलगाडी क्षेत्रात म्हणजे माझं वैयक्तिक काय खेळावं, नाहीतर आपलं राम. पुढं कुठं दिसेल आपल्याला आता काय घरची गाडी आहे, कुठं पण पाहताना दिसेल त्याचं काय. आता आपला देवबा कसराने चिकी आणि येवन जोडे रेकॉर्ड आहे त्यांचं 1 नंबर करण्याचं. आज आता भरपूर दिवस झाले ती जोड दिसणार. गेल्या वर्षीचा ह्या मैदानातील 1 नंबरचा मानकरी आहेत दोघं. आता आपल्याला दोघं कधी पळताना दिसतील एवढं 100% बरं का. मी एवढे फोन करणारच आहे. काय झालं भेटलं आता मी सत्य सांगायचं बरं का की एकदा आमचं शब्द गेलं. बरोबर. मी कवाच पहिल्यांदा हे होतं. मामाला फोन आला मला, पण मामाला काय बोललो, मामा आपण मोहर नियोजन करूया का. आता काय झाला विषय बरं का, हे सगळ्या गोष्टी लेट झाल्यानंतर त्यात मजा येत. बरोबर आहे. बरोबर आहे. आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो, ह्या वर्षातले 6 मैदानाला हिंदी घेशीच्या नाणं तेवढं सोपं नाही. ओजीनं ते काम केलंय, बऱ्यापैकी बैलांना जुळलेलं नाही. काय का माझा बऱ्यापैकी म्हणजे बैलाच्या नावं घ्यायचे नाहीत. भले मी काय म्हणतोय की आज त्याचा माठ बघा बैल शांत आहे. एका कासगाव त्या बैलांना सांगतो त्या गोष्टी मिळतात मोठा. आणि जसं आता म्हणल्याप्रमाणे सगळी मालक आहे त्या बैलाची, बरोबर आहे. त्यांचं एक सभ्य वर्तन, निस्वार्थपणे मोकळेपणाने बोललेलं आहे. तेवढं त्यांनी मनात होतं, त्यांच्या सगळं सांगितलं की दुसऱ्याचा बैल म्हणजे आपलाच बैल मानायचा आणि ह्या बैलगाडी क्षेत्र चालवायचं. त्यांचं एक कौतुक बरं का. काय नाही, बैल ही तर गाडी पळणार आमची आणि बकासूर आपली गाडी लवकर पळणार आहे. काय नाही आपल्याला बकासूर काय पळाला न पळाला त्याची क्रेज आहे. आवडती जोडी झाली. भाऊ साज आहे ती, प्रेक्षकांना पण आवडते. बरेच दिवस प्रेक्षक पण बोलत होते की जुन्या बैल पोळ्यात आज पळतील गाडी, पण काय गाडी पळायला नाही. आता लवकरच पळवा आणि प्रेक्षकांना एक आनंद द्या. प्रेक्षकांसाठी पळवू गाडी एवढ्याच 2-3 महिन्याच्या आत बघा. आता ओपनची मैदान तिथे पडतील ना, पुढील वाटचालीसाठी चिक्याला आणि वजीरला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.